सर्वांचं. मी कृतिका लांगी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज बरेच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आणि आज आहे आमची फॅमिली ट्रिप आणि आम्ही आलो सप्तशृंगी नाशिकमध्ये आणि नाशिकचे देवदर्शन करायला आलो, शिर्डी आणि शिंगणापूर वगैरे असं करत. तर चला कशी जाते. आत्ताच आम्ही पोचलोय सप्तशृंगीला. आता आम्ही वणीचे दर्शन घेऊ, मातेचे दर्शन घेऊ आणि त्याच्या पुढे तर बघू कसं काय होतं. चला. हा आहे रोपवेची जागा. रोपवेचं तिकीट घर. आम्ही रोपवेने जाणार इथून वरती पूर्ण डोंगरावरती. तर आम्ही तिकीट घरातून इथे तिकीट घर आहे. फॅमिली इथे जमलेली आहे आणि इथे अशी लाईन आहे पूर्ण. लाईन मध्ये चाललोय रोपवेच्या दिशेने आणि ही एंट्री आहे इथे रोपवे साठी. चला सिक्युरिटी चेक. मध्ये शिरताच इथे चप्पल काढण्यासाठी 3 रुपये द्यायला लागतात आणि 120 रुपीज तिकीट आहे. तर चप्पल काढू आणि इथे ठेवले. तर इथे चप्पल ठेवले. वाटतंय तुला रोपवे समोर बघून? युनिक वेगळं काय वाटतंय का तुला? हाऊ डू यू फील? सांग वाटतं वेगळं वाटतं तुला? छोटा भाऊ म्हणतात माझ्या मामाचा पोरगा हा नेहमी असतो थोडा ब्लॉग मध्ये. आणि हे आमचा रोपवे. इथे पर पर्सन 10 लोक असे प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती उभे आहेत. मग तसे 10 आतमध्ये जायचे एक एक ब्लॉक मध्ये. ही आमची फॅमिली 10 मामी. दर्शन झालेलं आहे, छानपैकी झालं. माझा मामा नरू मामा आणि आम्ही दर्शन घेतलं आणि आताच निघालोय आम्ही. हॅलो. तर रोपवे साठी आम्ही उभे होतो इथे लाईनीमध्ये. सगळ्यांचं दर्शन झालं, मस्त झालं, खूप छान झालं. आमची अर्धी फॅमिली तिथे गेली. ते बघा ते गेले सगळे. बाय बाय करतायत. अर्धी फॅमिली इथे उभी आहे. ला आणि आम्ही पितोय 3 रुपयाची कॉफी. म्हणतात कशी आहे? वर्थ इट.
आम्हाला 4 तास लागले शिर्डीला यायला आणि आम्ही इथे घेऊन 3 रुपयाची कॉफी पितो. आम्हाला स्पॉन्सर करतोय 3 रुपयाच्या कॉफ्या. आता आम्ही चाय घेणार 2 रुपयाची आणि ती एक सिप टेस्ट करणार फक्त नावाला. दिस इज शिर्डीचा अन्ना छत्रा चाय, सॉरी कॉफी. तर आम्ही आता शिर्डीमध्ये आलेलो, शिर्डीला पोहोचलोय आम्ही आणि आता आम्ही तयारी म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन आम्ही असंच आता निघालो. भरपूर लेट झालं आम्हाला यायला इथे आणि आम्ही आता असंच आम्ही तिघं भाऊ बहीण आम्ही खाली आलोय राऊंड मारायला. बघतोय की काय खायला भेटतं आणि काय, बिकॉज शिर्डीमध्ये जेव्हा लास्ट टाइम मी आलेली तेव्हा लहानपणी आले तेव्हा खूप वेगळं होता शिर्डी आणि आता खूप वेगळं आहे. तर असंच एक्सप्लोअर करायला आलो. तर चला शिर्डी एक्सप्लोअर करू रात्रीची. उगाच इथे फक्त आलोय राऊंड मारायला आणि हा आहे मंदिर शिर्डीचा. फक्त राऊंड मारतोय. शिर्डी नाईट्स एक्सप्लोअर करतोय आम्ही. वाव ये हे काय, ही चावडी आहे. इथं ह्यांचं ना ऑफिस आहे. इथं साईबाबा येऊन बसायचे म्हणजे त्याचे रात्री इथं झोपायचे असं आमची माहिती आहे ही. आता ते किती रिअल आहे किती नाही ते आम्हाला नाही माहिती. आजी आजोबांना सगळ्यांना. इथे हा सिनियर सिटीजन गेट आहे. इथून जे 60-50 इयर्सच्या वरची जी लोक आहेत त्यांच्यासाठी इथे खास एंट्री आहे. चला हॅलो लेट्स गो. कोणाला पकडून माहिती विचारायची. गेट दर्शनसाठी 200 रुपयाचा पास असणार आणि इथूनच पास घेतला जातो. आणि आरती पास बुकिंग पेड दर्शन 200 रुपये पास देऊन मग डायरेक्ट एंट्री आतमध्ये भेटते. आणि इथे सगळे चप्पल स्टँड पण आहेत आणि फोन लॉकर सुद्धा तिथेच आहे. फोन आतमध्ये घेऊन जायला अलाउड नाही आहे. आम्ही खातोय बर्गर, फ्राईज, मॅकडी पाटी. आम्हाला मॅकडी पाटी करायची म्हणून आम्ही खाल्लं. ओम साईराम. ओम साईराम. कोण आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे संडे. तर संडेला आम्ही आता निघालो शिर्डीच्या दर्शनासाठी, साईबाबाच्या दर्शनासाठी. तर त्यांच्या दर्शनाला आता काय माहिती किती वेळ लागेल, रांगेत उभं राहायला लागेल. तर संडेची गर्दी भरपूर असणार आहे. तर चला बघूया. पण थंडी पण भरपूर आहे नाशिकमध्ये इकडे. ठेवायला चाललोय आता. फोन माझा जाणार आतमध्ये लॉकरच्या इथे. चला दर्शन घेऊन झालेलं आहे. आतमध्ये आम्ही गेलो दर्शनाला. आमच्या इथे फोन कोणाकडेच नव्हते. आता आम्ही जेवायला चाललोय अन्नछत्रामध्ये. त्याच्याकडे फोन होता तुझ्याकडे. त्याच्याकडे हा आमचा VIP माणूस आहे एकटा बस.
मनीष कडू, कॉन्टॅक्ट मनीष कडू. चला. हे सगळं ना फ्री पार्किंग लिहून ठेवलेलं असतं. शनी शिंगणापूरला आलोय आम्ही, बट इथे हे लोक स्कॅम करतात आमच्या बरोबर. पण त्यांना सांग काय स्कॅम करतात, सांग मनीष, सांग ना काय स्कॅम करतात. फ्री पार्किंग बोलतात, बट त्यांच्याकडून काय सामान घेतलं तेव्हा म्हणजे तुम्ही लावू शकतात गाडी, असं थोडी. आणि जबरदस्तीचं घ्यायला सांगतात. घ्या नाही तर गाडी काढा. घ्या नाही तर गाडी काढा. हे असं सीन आहे ह्याच्यामध्ये. mention आता किती करा ना आणि हे. किती विचित्रपणे, म्हणजे आम्ही पाहुण्यासारखे इथे येतोय टुरिस्ट म्हणून, आणि त्याच्यानंतर हे लोक असे लोकेशन फेमस नाही होत. मग कसं लोकांनी यायचं देवदर्शनासाठी, आणि देवस्थानाला येऊन पण हे लोक काय टुरिझम चार्जेस पण घेतात. ते वेगळं घेतलं एंट्रीला. हा ना, तो टॅक्स कशाला टॅक्स घेतलाय आमच्याकडून. कशासाठी टॅक्स घेतलाय? वाव, ऑलरेडी एवढे टॅक्स भरतो आम्ही. क्लिनलीनेस तर वेगळीच आहे, एवढी सुंदर. हाय का कर तुकडे कशाला करता अख्खा टाकाय. तेच गरीबाला काय पैसे नाही तर तो दर्शन घेऊ शकत नाही. म्हणजे श्रीमंताला पैसे तो 500 रुपये देऊन सगळी फॅमिली दर्शन घेऊ शकते. तेच इथे तेल टाकायला 500 रुपये द्यायला लागतील तरच तुम्ही ऑइल टाकू शकता, नाहीतर नाही. आमच्या शनी देवाचे पाया पडून झालेले आहेत. शनी शिंगणापूरला आलोय आम्ही, आणि आत्ताच आम्ही निघतोय. एक्झिट झालंय, दर्शन घेतलं बिकॉज काहीच गर्दी नव्हती. आता चला जाऊया आपण. गाडी थांबवली उसाचा रस पियायला. आमच्या मामाला आम्ही जबरदस्ती करून गाडी थांबवली, आणि आता आम्ही थांबलो पण एकदम मामा रसवंती गृहमध्ये. आणि इथं तो उसाचा रसा पितो. इथे ते बैल तिथे फिरून असं उसाचा रस काढतात, आणि एकदम उसाच्या शेतीच्या पाठीमागे. वाव.